अभिमानी आहे, जो अहंकारी आहे, त्याला वेळच समजावून सांगू शकते, त्याला वेळच धडा शिकवू शकते. ती वेळ म्हणजे 2024. ती वेळ म्हणजे 2024. त्या 2024 या अहंकारी लोकांना, अभिमानी लोकांना धडा शिकवायचा की नाही शिकवायचा? नक्की. या निवडणुकीमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे पैशाचा. त्याच्यात वाहून जायचं नाही ना आपण. गेल्या वेळेला माझ्या निवडणुकीच्या वेळेला माझी सभा पलीकडच्या मैदानावर होती का नाही? मी चोरगे सरांना काय वाटेल ते बोललो होतो ना. रावसाहेब अण्णाला पण वाटेल ते बोललो मी. खरंच आहे ते. आज चोरगे सरांना आणि रावसाहेब अण्णांसारख्या अनेक लोकांना माझा एक विनम्र प्रश्न आहे. तुम्ही गेल्या वेळेला माझ्या विरोधात दिवस रात्र काम करत होतात. का करत होतात? माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. माझ्या चारित्र्यावर एकतरी कुणी शिंतोडा उडवलेला आहे. मी कोणाला कधी फसवलं आहे? मी कोणाचा जमीन जागा लाटला आहे? मी कोणाचं तोंड मारलं आहे? मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललो आहे? असं एक उदाहरण सांगा. माझं जीवन मी अतिशय तत्वानं जगतोय, माझ्या विचारानं जगतोय. तरीसुद्धा चोरगे सर तुमच्यासारखा PhD मिळवलेला माणूस माझ्या विरोधात प्रचार करत होता. का करत होता? का होता? तर मी आदरणीय पवार साहेबांचा पक्ष सोडला म्हणून मी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होतात. माझ्या विरोधात प्रचार करायला तुमच्याकडे दुसरं काहीही कारण नव्हतं, काही आरोप नव्हता. तुम्ही बेटकरांचा प्रचार करत होतात. मी पवार साहेबांचा गट सोडला म्हणून तुम्ही बेटकरांचा प्रचार करत होतात. आज बेटकर कुठे आहेत ते मी विचारणार नाही. पण मी बऱ्यापैकी गीता वाचलेली आहे. आपला जो धर्मग्रंथ आहे गीता, ती बऱ्यापैकी मी वाचली आहे. जगामधल्या सगळ्याच धर्मग्रंथांपेक्षा गीता ह्या आपल्या धर्मग्रंथावर अनेक वेळा चर्चा होतात, अनेक वेळा वादविवाद होतात आणि अनेक जण हा धर्मग्रंथ नेमका आहे तरी काय, कृष्णानं अर्जुनाला त्या ठिकाणी रणांगणावर जे सांगितलं, जो उपदेश केला तो नेमका आहे तरी काय याच्या अर्थाचा शोध घेतात. आणि म्हणून ती गीता बऱ्यापैकी मी वाचली आहे. अर्जुन जेव्हा लढायला तयार नव्हता, समोर होतं कोण? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, मित्र, सगळे, सोयरे, सख्खे, चुलत, सगळे नाही पण चुलत भाऊ सगळे. कोणावर बाण चालवू? आणि मग श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, जो उपदेश केला त्यातले 18 अध्याय आहेत, त्याच्यामधला महत्त्वाचा गाभा श्रीकृष्णाने हे सांगितलं, अरे तू जर त्यांच्यावर बाण चालवलास नाही, तू जर शस्त्र चालवलंस नाही, तू जर त्यांना मारलंस नाही, तर दुर्योधनासारखा माणूस हा तुला मारणारच आहे. दुर्योधनासारखा माणूस तुला मारणारच आहे. म्हणून मित्र बघू नको, गुरु बघू नको, नाती गोती नको, चल उठ मार. आणि म्हणून माझी सुद्धा आयुष्यभर राजकारण मी असंच केलं. एकदा मैदानात उतरल्यानंतर समोर सगा आहे की सोयरा आहे मला माहीत नाही, मला फक्त जिंकायचं माहिती असतं आणि मी जिंकतो. मला फक्त जिंकायचं माहिती असतं. चोरगे सर, त्याच नात्यानं मी तुमच्यावर टीका केली. त्याच नात्यानं, त्या गीतेच्या उपदेशाप्रमाणे, त्या गीतेच्या शिकवणीप्रमाणे मी तुमच्यावर प्रहार केला. मला प्रहार करणं भाग होतं. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना तुम्ही मग सगळे माझ्या विरोधात तुटून पडतो. तुम्ही तुमचं कर्तव्य करत होतात, काही चुकीचं नव्हतं. आणि मी केलं ते सुद्धा चुकीचं नव्हतं. पण गीतेचा दुसरा भाग, ज्या भीष्माचार्यांना, ज्या द्रोणाचार्यांना, अर्जुनानं सुद्धा भीष्माचार्यांना हस्तीपंजर केलं, एक एक बाण सोडून जमिनीवर पडू न दिलं, वरच्यावर ठेवलं. युद्ध संपल्यानंतर संध्याकाळी जाऊन तेच पांडव, जे कौरव मरत होते, जे गुरु मरत होते, जे गुरुबंधू मरत होते, त्यांच्या पायाजवळ बसून डोळ्यात पाणी काढून, अश्रू काढून रडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा धनुष्याला बाण लावत होते. त्या दिवशी युद्ध म्हणून मी टीका केली, परत टीका केली नाही. मी तुमचा मान सन्मान केला. आता प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की त्या दिवशी मी तुमचा पक्ष सोडला म्हणून तुम्ही माझ्यावर टीका केलीत. आता पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांच्या विरोधात तुमची भूमिका काय ती जाहीर करा. आत्ता पवार साहेबांना मानणाऱ्या लोकांनी भूमिका जाहीर केली पाहिजे. काय लक्ष्मण कोकमकर बरोबर आहे की नाही? माझा प्रश्न हा आहे.
मी व्यक्तिगत कोणाशी दुश्मनी ठेवत नाही, व्यक्तिगत मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही, कोणाचीही निंदा लालसी करत नाही. निवडणुकीला किंवा अशा अन्य युद्धाला उतरल्यानंतर मात्र मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही आणि समोरच्याची सुद्धा दयामाया मी बाळगत नाही. माझं कामच आहे ते. आणि आमच्या घराण्याला तर तुम्हाला कोणालाच ह्या परिसरातलं माहीत नाही, मी लहानाचे मोठे इथं झालो ते. आमच्या घराण्याला तर लढवयांचा इतिहास आहे. आमच्या घराण्यामध्ये जुन्यातले बिचवे, भाले, चिलखतं, डोक्यातले टोप, जिरे टोप, लोखंडी टोप, अनेक प्रकारचे ताम्रपट हे आमच्या घराण्याला अगोदरपासून मिळालेले आहेत. 7 गावातले आम्ही इनामदार आहोत, पण आम्ही कधी हा टेंबा मिरवला नाही. 7 गावामध्ये आम्ही दस्त भरायचो. आजपर्यंत आम्ही आपल्यापर्यंत आमची प्रगती केली. वाढवाडलाची आम्ही 1 इंच जमीन घेतली नाही, पण आणखीन 5-10 गावामध्ये वाढवली. आम्ही खरे वतनदार आहोत. आमचा इतिहास आम्हालाच माहीत नाही, पण मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे. भले मोठे रांजण, माझ्या उंचीपेक्षा मोठे रांजण आमच्या घरामध्ये. तांब्याची पातेली एवढी मोठी असायची की अख्खा गाव एका वेळेला जेवेल एवढी तांब्याची पातेली आमच्या घरामध्ये. हा इतिहास आहे आमचा. लढणं हे आमचा ब्रीद आहे. आणि म्हणून व्यक्तिगत कोणाच्या विरोधात लढलो नाही. आता मला चोरगे सरांना हेच सांगायचं आहे आणि ते आमच्या खापले सरांना पण सांगायचं आहे, आहेत तिथंच थांबा, आहेत तिथंच थांबा. एकेकाळी मी तुमच्याबरोबर काम केलं आहे. मी पक्षातून बाहेर पडलो, पण कोणाबद्दल एक अवाक्षर वाईट बोललेलो नाही, कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही, कोणाचंही नुकसान केलेलं नाही, कोणाच्याही खोट्या नाट्या चौकशा लावलेल्या नाहीत. आज जे राज्यात घडतंय, पवार साहेबांना धोका दिला गेलाय, उद्धव साहेबांना धोका दिला गेलाय. आज तुमची आमची सगळ्यांची जबाबदारीनी गरज ही आहे की या महाराष्ट्रानं कधी अशा प्रकारचा धोका आणि गद्दारी सहन केली नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आपण एकत्रितपणे धडा शिकवला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य आपलं शिकवायचं ना. आणि म्हणून मी त्यावेळेला टीका टिप्पणी केली, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये होत्याच. त्यानंतर आम्ही अनेक वेळा भेटलो, तो काही प्रश्न नाही आहे. पण नियतीनं मला संधी मिळवून दिली, कारण माझ्यावर कुठलाही आरोप नाही प्रकाश वरेकर. म्हणून मी सांगितलं, तरीही तुम्ही माझ्यावर त्यावेळेला माझ्या विरोधात केलं, याचा अर्थ तुम्ही पवार साहेबांना मान्य करता म्हणून माझ्या विरोधात केलं आहे. आता पवार साहेबांच्या